वाडी नगर परिषद कार्यालयाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन 5 ऑक्टोबर शनिवार रोजी संध्याकाळी औपचारिकरित्या संपन्न झाले। प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्यामकुमार बर्वे आणि इतर लोकप्रतिनिधी हे प्रस्तावित पाहुणे होते। त्यांच्या स्वागतासाठी आणि मार्गदर्शनासाठी महत्त्वाच्या पाहुण्यांची उपस्थिती लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने कार्यालयासमोर सोयीचे व्यासपीठ आणि बैठकीची व्यवस्था केली होती। महत्त्वाचे पाहुणे आणि इमारतीचे उद्घाटन पाहता 5 वाजल्यापासून नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी जमले होते। मात्र काही अपरिहार्य कारणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत। रामटेक निर्वाचन क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे सर्वात आधी पोहोचले। आपल्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत नव्यानं बांधलेल्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली। मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। येथे खासदार श्यामकुमार बर्वे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून त्यांचे छायाचित्र व्यासपीठाच्या बॅनरवर लावले नाही म्हणून नाराजगी व्यक्त केली। हा सार्वजनिक कार्यक्रम आहे, राजकीय नाही, अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली। सायंकाळी 6 वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार समीर मेघे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहड़े, अरविंद गजभिये, नरेश चरडे, आनंद कदम, केशव वांद्रे, दिनेश कोचे आदींसह पोहोचले। खासदार श्यामकुमार बर्वे आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितीत थेट उद्घाटन स्थळी जाऊन फीत कापली आणि प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले। कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी नितीन गडकरी मंचावर येतील आणि स्वागत स्वीकारून वाडीवासियांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती। मात्र नितीन गडकरी उद्घाटन करताच सभा मंचाकडे जाण्याऐवजी थेट बाहेर गेले आणि MIDC मोडवर उडानपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निघून गेले। या घटनेमुळे उपस्थित सर्व पदाधिकारी, निमंत्रित आणि नागरिक नाराज दिसून आले। परिस्थिती पाहता नगर परिषद प्रशासनाने खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी सभापती आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना व्यासपीठावर बोलावले। व्यासपीठावर उपमुख्य अधिकारी गौरव गाडगे यांनी खासदार श्यामकुमार बर्वे, माजी शहराध्यक्ष प्रेम झाडे, माजी सभापती हर्षल काकडे, मधु मानके, रुपेश झाडे, संतोष केचे, राजेश जयस्वाल, प्राध्यापक सुरेंद्र मोरे, श्याम मनपे, शैलेश थोरणे, रुपेश झाडे, मोहन ठाकरे, अमित हुसनापुरे, प्रवीण सिंग, प्रमिला पवार, माधुरी बोदुले, इमारतीचे बांधकाम करणारे बागडे, स्थापत्य आदींचा नगर परिषदेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी माजी शहराध्यक्ष प्रेम झाडे आणि हर्षल काकडे यांनी सांगितले की वाडीच्या विकास कामासाठी नामदार नितीन गडकरी यांचे आभार मानायचे होते व वाडी ते बर्डी मेट्रो सुरू करण्यासाठी जनतेतून निवेदन देण्याची योजना होती, परंतु त्यांच्या न थांबल्याने ही मागणी होऊ शकली नाही। जनता हीच सर्वस्व आहे, त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो असं विधानसभेच्या मंचावरून खासदार श्याम बर्वे यांनी म्हटलं। नितीन गडकरींनी 5 मिनिटांचा वेळ दिला असता तर सर्वांचे समाधान झाले असते। वाडी ते नागपूर मेट्रोची गरज लक्षात घेऊन भविष्यात संसदेसह अन्य मार्गानेही बाब पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन मनपा अधिकारी योगेश जहागीरदार यांनी केले। माजी नगरसेवक, नागरिक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, वाडी, नागपूर।